नमस्कार अमरावती। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे घडलेल्या कार चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला आहे। या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातील चोरीची कार, गुन्ह्यात वापरलेली दुसरी कार आणि मोबाईल असा एकूण सुमारे 2,95,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। मोर्शी येथील शिवाजीनगर परिसरातील रहिवासी फिर्यादी उमेश ज्ञानेश्वर ठाकरे यांनी 23 फेब्रुवारी 2026 रोजी मोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। 22 फेब्रुवारीच्या रात्री त्यांच्या घरासमोर उभी असलेली इंडिका व्हिस्टा कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार त्यांनी दाखल केली होती। या प्रकरणी मोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या। तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास करीत असताना पोलिसांना कठोरा नाका ते नागपूर बायपास रोड या परिसरात 2 संशयित इसम असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून दोघांना तात्काळ ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपींनी मोर्शी येथून इंडिका व्हिस्टा कार चोरी केल्याची कबुली दिली। त्यांच्या सांगण्यावरून नवसारी रिंग रोड परिसरातून चोरीची कार जप्त करण्यात आली। या प्रकरणात लालखडी राहणारा 30 वर्षीय शाहरुख शहा सादिक शहा आणि हाजरा नगर अमरावती येथे राहणारा 28 वर्षीय तौसिफ खा तमीज खा या दोघांना अटक करण्यात आली असून दोघांवर याआधी जनावरे चोरी करण्याचे गुन्हे सुद्धा दाखल आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले, पोलीस कर्मचारी सुनील महात्मे, सय्यद अजमत, स्वप्नील तव्वर, चेतन दुबे, निलेश डांगोरे, प्रशिक वानखडे, सायबर पोलीस स्टेशनचे सागर धापळ, विकास अंजीकर, अश्विन मानकर, रितेश गोसावी यांनी केली।